कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, सगळं ठीक आहे ना? हां, ठीकच म्हणायचं। ती खोलीतच आहे का? हो, मला एक महत्त्वाची गोष्ट कळली, ती मी सांगायला आलोय। तुम्ही दोघं जण निघून गेल्यावरती रुपालीच्या हातात माझं कंपास होतं। म्हणूनच ती दिशांबद्दल बोलत होती। हे सगळं काय चाललंय ते कळतच नाहीये। आज सुद्धा रुपाली त्याच भिंतीजवळ जाऊन उभी होती, हातात होकायंत्र घेऊन। काल सुद्धा ती त्याच भिंतीजवळ जाऊन थांबली होती, आणि ते सुद्धा असं विचित्र। चावी दिलेली गाडी कशी भिंतीवर जाऊन आदळते तशी। आज सुद्धा तिथेच गेली, पण होकायंत्र घेऊन। आपल्या घरातली ती भिंत दक्षिण दिशेला आहे ना? हो, पण या दक्षिण दिशेचा काय संबंध आहे? मुळात मला हे कळत नाहीये की विरोचकाला असं का वाटतंय की देवी आई तिला दिशांमध्ये गुंतवून ठेवते। खरंच देवी आई तिला दक्षिण दिशेला बोलवत तर नसेल ना? देवी आई असं का करेल? आणि मुळात देवी आईचं स्थान पश्चिमेला आहे, बाबोशी पश्चिमेला आहे ना? आणि साहेब, मला नाही वाटत देवी आई विरोचकाशी संवाद साधायचा प्रयत्न करेल। त्यासाठीच तर आपण आहोत ना आत्या। हो, म्हणजे देवी आई तिच्याशी संवाद साधणार नाही। पण मग तुम्ही जे म्हणालात की तिच्या कानात आवाज येत होता आणि हे दक्षिण दिशा, पण मग हे काय आहे? कोणीतरी विरोचकाला दक्षिण दिशेला बोलवत आहे। प्रश्न एवढाच आहे की कोण बोलवत आहे? त्रिनयने, तू करतेस हे सगळं? तू करतेस ना? माझ्याशी खेळतेस तू। लपून वार करू नकोस। हिम्मत असेल ना तर समोर ये, समोर ये, समोर येऊन लढ या विरोचकाबरोबर। समोर ये। कोण आहेस तू? विरोचक। विरोचक मी आहे। मी तू आहे, तू मी आहेस। मूर्ख, तुला तुझ्या मनातले संदेश कळत नाहीयेत। काय झालंय कलियुगात तुला विरोचका? दक्षिण प्रयाण। दक्षिण प्रयाण? हो,
दक्षिण दिशेला चालत राहायचंस. दक्षिण दिशेला? जोपर्यंत मी थांबायला सांगत नाही तोपर्यंत दक्षिण दिशेला चालत राहायचंस. काय 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 आहे काय दक्षिण दिशेला? विरोचका, तुझी शक्ती वाट बघतीये. तुझी शक्ती अमर्याद आहे. कलियुगात तुझ्या शक्ती विखुरल्या गेल्या आहेत. एक एक करून सगळ्या शक्ती परत मिळवायच्या आहेत. जेव्हा एक एक करून तू सगळ्या शक्ती परत मिळवशील तेव्हा तू सर्वशक्तिशाली अजेय विरोचक होशील. अजेय विरोचक. कॉफी? नाही, नको, इच्छा नाहीये. घरात राक्षस आहे म्हणून जगणं सोडायचं? मी घड्याळ आणते. नाही, नको मला. घरात राक्षस आहे म्हणून जगणं सोडायचं? Cheers. रुमाल आणते. हे घ्या. नेत्रा, मी काय सांगितलं होतं तुला? या युद्धात मी तुझा कोण आहे? सारथी. मी शेवटपर्यंत असणार आहे तुझ्यासोबत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.